5 जुलैच्या विजय मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। मनसे सेनेच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आलेली आहे। 5 जुलैला विजय मेळावा होणार आहे, त्याची जोरदार तयारी सुरू आहे। मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासंदर्भात आता दोन्ही पक्षाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। ठाकरे बंधूंकडून निमंत्रण जाहीर करण्यात आलं आहे। 5 जुलैच्या विजय मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे आणि या संदर्भात आता दोन्ही पक्षाकडून आवाहन केलं जात आहे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आलेली आहे। मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासंदर्भात आता आवाहन करण्यात येत आहे। ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा होणार आहे। 5 जुलैला विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याला मोठ्या संख्येने मराठी माणसाने नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? एकूणच मनसे शिवसेना ठाकरे गटाच्या विजय मेळाव्याला काही तास उरलेले आहेत। आपण जर पाहिलं तर तयारी पूर्णत्वास येताना पाहायला मिळते। ठाकरे बंधूंकडून या मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि एकूण या व्यासपीठावरती ठाकरे बंधूंसह घटक पक्षातील प्रमुख नेते सुद्धा असणार आहेत। आज अंतिम टप्प्यातील पाहणी जी आहे ती मनसे ठाकरेच्या नेत्यांकडून या ठिकाणी होणार आहे आणि एकूणच या मेळाव्याला येणाऱ्या गर्दीचं कसं नियोजन करण्यात येईल यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे। त्यामुळे आज दिवसभराच्या घटनांवरती विशेष लक्ष राहील, कारण मनसेच्या आणि ठाकरे गटाच्या या विजय मेळाव्याला नक्की कोण कोण प्रतिसाद देत आहे आणि कोणकोणते नेते यामध्ये सहभागी होत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ठाकरे गटाकडून निमंत्रण पत्रिका जी आहे ते प्रत्येक पक्षातील नेत्यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे या विजय मेळाव्याला आता कशाप्रमाणे नेत्यांची आणि एकूणच जनतेची गर्दी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या मेळाव्याला ठाकरे बंधूंची उपस्थिती असणार आहे, त्यामुळे एकूण सर्वांचीच लक्ष या मेळाव्याला लागून राहिलं आहे। स्वप्नील, या मेळाव्यादरम्यान कोणाकोणाची भाषणं होणार आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच भाषणांसंदर्भात अद्यापही ठाकरे गटाच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, कारण प्रमुख उपस्थिती ही शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची असणाऱ्या त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे असणारे मराठीच्या लढ्यासाठी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यांचे सर्वांची उपस्थिती राहणार आहे। मात्र वेळेचं बंधन यामध्ये राहणार असल्यामुळे ठाकरे बंधूंच्या प्रमुख भाषणांसह जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांना भाषणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।